नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मला जरा थोडीशी अँकर अधिक दुसरी बाजू पण मांडायची आहे, कारण इथे हिंदू महासंघाची मंडळी आहेत आणि ही सगळी मंडळी आज पत्रकार परिषद घेऊन 1885 साली स्थापन झालेली आणि गोविंद रानडे यांच्याशी संबंधित असलेली जी हुजूर पागा शाळा आहे, त्या शाळेमध्ये ईद मिलादचा का कार्यक्रम झाला ह्याच्याबद्दल त्यांचे काही आक्षेपाचे मुद्दे आहेत, त्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. बरं, त्या शाळेमध्ये 2400 विद्यार्थिनी आहेत आणि ह्या मला सांगत होते की 3-4 6 अल्पसंख्याकाच्या आहेत, बरोबर? आणि त्याला तुमचा आक्षेप आहे की ईद मिलाद का साजरा झाला? 2400 मुली कुठल्या आहेत? त्या मुलींच्या म्हणजे त्या मुलींमुळे ही शाळा चालू आहे. आणि ज्या हुजूरबागेला आतापर्यंत 139 वर्षाचा अनन्यसाधारण इतिहास आहे, अतिशय प्रतिष्ठित शाळा आहे, त्या शाळेमध्ये हे उद्योग का बरं? कशासाठी करायचं हे सगळं? मुळात शाळांनी धर्मांच्या मध्ये पडायचंच कशाला? आज आमची सरस्वतीची मूर्ती तिथून काढली जाते. त्याच्या काढली? उषा वाघ मॅडमचं वाक्य होतं की ही सरस्वती तुम्हाला वरून खाली येऊन शिकवणार आहे का? हिने काही शिकवलंय का? ती कशाला पाहिजे? ही वाक्य हुजूरबागा शाळेनी, त्याच्यासाठी तर आम्ही हुजूरबागेत जातो. आज लक्ष्मी रोडवरची पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठा असलेली ही शाळा आहे. या शाळेमध्ये हे जर सुरू असेल आणि या उपर मुलींच्या हॉस्टेलवर अल्पसंख्याकांच्या माणसालाच एका बाईलाच नेमलेलं आहे तुम्ही. मुस्लिमांच्या एक्झॅक्टली. त्याला तुमचा आक्षेप आहे? आक्षेपच आहे, जोरदार आक्षेप आहे. आम्हाला हे नको आहे. आम्हाला आमची शाळा परत पाहिजे, जी आमची शाळा होती ती परत पाहिजे. त्याचं गेलेलं गतवैभव या लोकांनी परत आणून द्यावा, अन्यथा यांनी खाली उतरावं, यांनी नव्या लोकांना संधी द्यावी. पण असं आहे की आता तुम्ही एवढ्या द्वेषाने बोलताय तर काही प्रेक्षक असं म्हणतील की ह्याच्यात काय द्वेषाने बोलण्यासारखी गोष्ट आहे? साधी गोष्ट नाही. अहो, ही खूपच साधी गोष्ट आहे. जर तुम्ही अपडेट असाल ना मार्केटमध्ये, आज काय चाललंय, लव जिहादवर काय चाललंय, आज काय. आणि आम्ही त्या दिवशी जेव्हा निवेदन द्यायला गेलो होतो पळशीकर मॅडमना, तेव्हा त्यांनी हास्यास्पद लव जिहादला खूप वेळ आहे. मग गोष्ट झाल्यावर सांगणार आहोत का आपण? मुली पालकांपेक्षा शाळेत शिक्षकांच्या सहवासात असतात. संस्कार आपण शिक्षकांचे जास्त अभिप्रेत करतो. मग शाळेनी पण ह्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजेत. निदान मुलींना मिसगाईड करू नये. माहेरचं वातावरण काय आहे त्यानुसार शिकवा. बदलता कशाला? शाळेत धर्म कशाला? मग तुम्ही आमच्या चैत्रगौरी करता का? हळदी कुंकू करता का? तर माझ्या लहानपणी सरस्वती पूजन होतं की? आमच्याही लहानपणी होतं. मी त्या शाळेची पास आउट आहे 85-86. आता शाळेत तसं वातावरण नाहीये. ते का बदललं गेलंय हे वातावरण नको. आम्हाला आमची पूर्वीचीच शाळा पाहिजे आणि आमच्या पूर्वीच्याच शाळेचं वैभव पाहिजे. मग खरं तर मला जातीचा उल्लेख करायचा नव्हता, पण तो करणं फार अपरिहार्य झालंय. कारण पुण्यात आहोत आणि या शाळेबद्दल बोलतो, तर ते शाळा व्यवस्थापन ते पण बरंचसं ब्राह्मण मंडळींच्याच हातात आहे. पण तुमचा आक्षेप आहे ते डावे आहेत. नाही, मुळात हा शाळेचं व्यवस्थापन कोणत्या जातीचा हा विषयच नाही आजचा आमचा. ते फार जात महत्त्वाचं नाही, आहे. आमच्यासाठी नक्की नाही. बरं. कोण व्यवस्थापन करते जात का आम्हाला आडनाव सुद्धा नीट माहीत नाही असं सुद्धा म्हणू शकतो आम्ही. बरं, प्रत्येक आडनाव प्रत्येक जातीमध्ये असता जात हा विषय नाही, धर्म हा विषय आहे. ईद 140 वर्षांच्या परंपरेत कधीही काही झालेलं नाही आहे ईद सारख्या प्रकार. आता गरज काय होती शाळेला? पहिलं. दुसरं, तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना 4थी-5वीच्या म्हणजे 4, 5, 6 वर्षाच्या मुलांना वेगळ्या एका धर्माची जर तुम्ही शिकवण देता आहात, तुम्ही पालकांना विश्वासात घेतलंय का? पालकांना सांगितलं का आम्ही तुमच्या मुलांना काय शिकवतोय, काय सांगतो आहात? मग जर तुम्हाला एवढंच अगदी काय जे तुम्ही आता विचारत होते की बिघडलं काय, मग काहीच नाही बिघडलं. दर शुक्रवारी नमाजही चालू करा, दर शुक्रवारी नमाजही चालू करा, मुलांना रविवारी बोलवा, चर्चही चालू करा, सगळ्या उर्दू शाळेत गणपती उत्सव चालू करा, नवरात्र. हे नाही ना आमचा लक्ष. धर्म आणि शाळा वेगवेगळं नाही. याचं कारण सुद्धा सांगतो. आम्ही हिंदू धर्मियांनी कधी सांगितलं का की एखाद्या मुस्लिम शाळेमध्ये गणपती बसवा, नवरात्र करा? काही करत असतील आम्ही त्याला विरोधी करत नाही, समर्थन आणि शुभेच्छा पण देत नाही. तसं ह्या भाषेत शाळेत कुणी मागणी केली होती? कुणीच नाही मागणी केलेली. अचानक काहीतरी डोक्यात येतं आणि परत नुसतं येतं असं नाही, त्याचं निर्लज्ज समर्थन केलं जातं. पण हा आजचा एकमात्र विषय नाही आमच्या पत्रकार परिषदेचा. ह्या शाळेमध्ये गेल्या 10-15 वर्षात जे काही भ्रष्टाचाराची कोरणं चालू आहेत, सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. आता वर आल्यावर देतोय सुद्धा. तुम्ही लोकांची 4-5 गोष्टी सांगा बरं. सगळ्याच आहेत. आता प्रश्न 2 मिनिटात काढतोय मी. तुमच्याकडे PFचे भरलेले पैशाची डिटेल्स नाही आहे. अनधिकृत बांधकाम म्हणजे पार्किंगची जागा तुम्ही भाड्याने दिली आहे लक्ष्मी रोडला. पुण्यातल्या लक्ष्मी रोडला 850 फुटाचं दुकान पार्किंगमध्ये बांधताय, त्याची डबल हाईटचं दुकान. आणि त्या डबल हाईटच्या दुकानाला तुम्ही भाडं 3000 रुपये घेताय महिन्याला. तुम्ही होते की ऑल आउटच करायचे ठरवलेले? नाही, असं नाही. जे पाप मी सांगतो त्यांना, ईद हे त्यांचं 100वा पाप होतं. 99 आमच्याकडे आहेत. आम्ही सगळे आता वर जाऊन मानतो. पुणेकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि अशा वेळेत हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आतापर्यंत एकही शब्द का बोलत नाही, हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे. मला जरा काही माजी विद्यार्थिनी पण आहेत. तुम्ही माजी विद्यार्थिनी आहे बरोबर? तुम्ही पण माजी विद्यार्थिनी. जरा थोडं पुढे या बरं. एक ओजस SV म्हणून फेसबुक पोस्ट आहे, थोडं पुढे या कारण तुम्हाला आवाज गेला पाहिजे म्हणून. त्या काय म्हणतायत की आमच्या शाळेत दसऱ्याला पाटीपूजन, सरस्वती पूजन व्हायचे, श्रावणी शुक्रवारी साखरफुटाणे वाटायचे, दहीहंडी व्हायची, गोपालकाला बनायचा आणि वाटला जायचा, गौरी जेवण जेवल्याचं आठवते मला,
आस्तिकांनी प्रसाद म्हणून खाल्ले, माझ्यासारख्या नास्तिकांनी खाऊ म्हणून खाल्ले. तर त्यांचं पुढं फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ते असं म्हणतात की जे काही घडलं आहे या पिटुकल्या मुद्द्याला शाला मातेच्या सुशील आणि सुविद्य कन्या म्हणजे तुम्ही सगळ्या कामधंदा सोडून इतका भव्य इशू का बनवत आहेत? खरोखरच हा मुद्दा असू शकतो का? एवढाच वेळ आणि कन्सर्न असेल तर प्रोटेस्ट करण्यासाठी काही इतर सगळे मुद्दे आहेत ते घ्या ना. तुम्ही एक नास्तिक म्हणून त्याकडे बघा असं त्यांचं म्हणणं आहे. मी जर मुळात आस्तिक असेल तर मी नास्तिक बनू शकत नाही आणि कदाचित ह्या ओजस ह्या प्रोफाईलला मुलगी हे अपत्य नसावं पोटी. तसं जर असेल तर मग आपण आपल्या मुलीला 30 तुकड्यांमध्ये पाठवायची का? हा एक गहन प्रश्न आहे. आज चांगल्या व्हॅल्यू देण्यासाठी हमीद आणि ईदीचेच पैसे देऊन त्यांनी दादीसाठी चिमटा घेतला. हे ईदचं उदाहरण न घेता सर्वसामान्य एक तो संस्कार म्हणून आपण नॉर्मल रुटीनमध्ये ते सांगू शकलो असतो. त्यासाठी ईद सेलिब्रेट करणं गरजेचं नव्हतं. कारण हेही काउंटर पॉईंट्स मी ऐकले की मग मुलांना आम्ही सर्व धर्म समभाव चांगल्या व्हॅल्यूज दिल्या, मग त्या फक्त हमीदकडूनच द्यायच्या का? मग राम, कृष्ण, भरत, लक्ष्मण ह्यांच्याकडनं का नाही द्यायच्या? सीता, अनुसूया किंवा अंजली अशा लोकांकडनं का नाही द्यायच्या? आणि इतके वर्ष जे झालं नाही ते अचानक यावर्षी होण्यामागे काय, त्याच्या मागचा हिडन अजेंडा काय आहे? काय तुम्हाला कळलेलं हिडन हे सरफेसवर येणं खूप आवश्यक आहे. कारण त्याच्या मागे खूप काही भयान असू शकतं चित्र. काय असू शकतं ते जर मला माहीत ते कळून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज. त्यामुळं ह्या ओजसबाईंना सांगा की आम्ही निकम्य असलो तर असो, आम्ही आयुष्यात आमच्या पदावर यशस्वी झालेलो आहोत. ते आमच्या शाळेमुळे झालं आहे आणि आज आमची इथली उपस्थिती हाच या शाळेचा जय जयकार असं आम्ही मानतो. कारण त्यासाठी आम्ही सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी रिकाम टेकड्या असल्या तर तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहा म्हणावं. आणि टेकडे अजिबात नाही आहोत. तुम्ही पण माझे विद्यार्थी आहे. हो, मी माझी मी उलट विद्यार्थिनींची मानसिकता बदलण्यासाठी मी ध्यानाचे कार्यक्रम घेते. 7-8 शाळेत जाते. या शाळेत जाणारच होतं तेवढ्यात मला ही असली बातमी कळाली की जिथे धक्का बसला अगदी. धक्का बसला. मी तिथेच फोन चार्जिंगचा तसंच मी ठेवून आले. पण आराम झालेली आमची. तुमची 4 दिवस झोप नाही? आपसूक हे ज्या दिवशी बातमी वाचले विद्येच्या प्रांगणात या सदराखाली, त्या दिवसापासून आम्ही शांत झोपू शकलेलो नाहीये. आणि म्हणून त्या पत्रकार परिषद घेण्यासाठी शाळा इथं होती ना पूर्वी तुम्ही माझी माझी विद्यार्थिनी आणि आमची जी शाळा होती ती इतकी रिस्ट्रिक्टेड होती की पुरुषांना आत येऊच द्यायचे नाही मुलींच्या संरक्षणासाठी. आणि आता हे काय चाललेलं आहे? आपण पण कुठे आता वाटचाल संयुक्त करतोय? शिक्षणाची खूप पाठराखण केली जाते ना. नाही, संयुक्त शिक्षण असलं तरी मूळ संस्कार महत्त्वाचे असतात ना, की जे बेसिक पहिल्यापासून होतात. आई वडिलांचं बोट सोडल्यानंतर मुलं पहिले शाळेत जातात आणि शाळेतल्या बाई हे दैवत असतं. पण ते दैवतच जर अशा पद्धतीने कामं करत असतील दैवत, तर ते मान्य नाहीये. म्हणजे हे थांबवावं आता. ठीक आहे. पुण्याच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एकच मिनिट. पुण्याच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी नेमकं त्या दिवशी काय घडलं? कुणाची नात होती? तुमची? व्हिडिओ पण आहेत का तुमच्याकडे? काय घडलं त्या दिवशी? जो आक्षेपाचा मुद्दा आहे तुमचा. आक्षेपाचा मुद्दा आहे, आम्ही आमच्या मुलांना नातवांना घरामध्ये शुभम करती शिकवतो आणि शाळेत गेल्यावरती त्यांच्यावर जर इतर धर्माचे संस्कार होणार असतील तर आम्हाला हे पूर्णपणे अमान्य आहे. अच्छा. घरामध्ये देवदेवतांचं सगळं त्या दिवशी काय घडलं सर? बेसिकली आमच्या कानावरती असायला आम्ही तर शाळेत जाणं टाळत असतो शक्यतो वयोमानामुळे. परंतु असं कानावरती आलं की त्यांच्याकडनं ईद मिलादचा कार्यक्रम करून घेतला आणि हे घरी आल्यावरती जेव्हा आम्हाला मुलांनी सांगितलं असा कार्यक्रम झाला, आम्हाला प्रचंड धक्का बसला. आज आमच्या मनात असा एक विचार यायला लागला त्याच्यामुळे की सरकार कुठेतरी हिंदू धर्माचं खच्चीकरण करतं आहे का? जे की हिंदुत्वादी सरकार आहे. बरं. या माध्यमातून सरकारने हिंदू धर्मांचं आणि हिंदू धर्मियांच्या संस्कारांचं खच्चीकरण चालवलं आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा पायगंडा सरकारच्या थ्रू चालवला जात आहे. कारण अद्यापपर्यंत एकही सरकारचा प्रतिनिधी शाळेपर्यंत किंवा काय झालं या प्रकरणाची माहिती घ्यायला तिथपर्यंत आलेला नाही. पण असं म्हणतात की बहुसंख्यांकडनं काही गोष्टी दुर्लक्ष करायला हव्या. असं काय लगेच नाही, दुर्लक्ष ओके. नाही, बोला ना तुम्ही. दुर्लक्ष कुठल्या गोष्टीकडे करायचं आहे? आमच्या संस्कारांकडे दुर्लक्ष करायचं आहे. आम्ही जे लहानपणापासून शिकत आलेलो, आमचे जे संस्कार आमच्यावरती झाले, जे आम्ही आमच्या नातवंडांना देतो आहे संस्कार, त्या गोष्टींवरती आम्ही दुर्लक्ष का करावं? बहुसंख्या आहोत म्हणून. उलट ह्या देशावरती सगळ्यात महत्त्वाचा पहिला अधिकार आमचा आहे. काय म्हणाले तुम्ही? का दुर्लक्ष? बहुसंख्यांनी का दुर्लक्ष करावं? जर धर्मावर येत असेल, सकाळच्या पूजा पद्धतीपासून येत असेल आणि जे शाळेत सांगितलं गेलं की आम्ही संस्कार शिकवतो लोकांना बाकीच्या धर्माची जाणीव व्हावी, मग त्या धर्माची पूर्ण जाणीव द्या ना. 7व्या शतकापासून कशी आक्रमणं झाली, मंदिरं कशी तोडली गेली, जोहार कसे घडले, सामुदायिक बलात्कार कसे झाले, हत्याकांड कशी झाली, मुंडक्यांचे डोंगर कसे रचले गेले ते पण सांगा.
काही म्हणतील की इतिहासात किती काळ रमायचा. मग हे आता तुम्ही काय करता, इतिहासच आहे ना. आणि देशाला इतिहास आणि नाही देशाला इतिहास आणि भूगोल असतोच ना, त्याशिवाय देश नसतोच ना. काय आता जगात तेच चाललंय ना. रोजच्या बातम्या ऐकता ना आपण, पत्रकार आहात, पेपरमध्ये वाचतो, टी व्हीवर बघतो ना आपण, की सगळीकडे हिंसक चालली त्या लोकांची. ते खरा शिकवण त्यांचा इतिहास. ओके. अच्छा, एक कॉमन प्रश्न विचारतो तुमचा. हां हां. काळाची गरज ही आहे की मुलींना सक्षम आणि सशक्त आणि स्वतःचं स्वतः संरक्षण करण्यासाठी खंबीर बनवणं. ते नवे उपक्रम तुम्ही घ्या ना म्हणावं. धार्मिक संस्कार हे घरून होतात. पण मग दोन्ही धर्माची करावी की करू नये तुमचं काय? मुलींनी सशक्त सबल हे एक स्त्री बनावं, कार्यक्षम स्त्री बनावं आणि स्वतःचं संरक्षण कुठल्याही परिस्थितीत करता यावं, हे शिक्षण देण्याची शाळेने गरज आहे आता. ओके मॅडम, तुम्ही याच पत्रकार परिषदेला या ना पुढे. हे बघा इथे एक तुम्ही शाळेची नाही, तो एक मुद्दा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाची गरज ओळखणाऱ्या काही पुरोगामी समाज सुधारकांनी 1884 साली सुरू केलेली ही शाळा येणाऱ्या नवीन पिढींचे हे विश्वव्यापक करेल, हे संकुचित करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणतात ही पोस्ट. हो बरोबर आहे. हां थांबा. तुम्ही जे म्हणताय संकुचित करायचा प्रयत्न नाही आहे. मुलींना सक्षम, ह्या जसं म्हणाला तसं सक्षम बनवायसाठी त्यांनी ती शाळा सुरू केली होती फक्त मुलींसाठी. आणि त्याच्यावर आता तुम्ही त्यांचे ओरिजिनल संस्कार तुम्ही काढून दुसरे संस्कार घालायचा काहीच अधिकार नाही आहे. असं केलं नाही आणि ते ह्या शाळेमध्ये ज्या वयात तुम्ही मुलांना चांगले संस्कार देते त्यावेळी तुम्ही परकटवताय, हे बरोबर नाही आहे. तुम्ही सर्वात इथे जरा वयाने अनुभवाने सगळ्याच अर्थाने सिनियर आहात म्हणून तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होता तेव्हा काय होता दिनक्रम दिवसभराचा? अहो मुख्य म्हणजे जी सगळ्या शाळेतनं आपल्या हिंदू धर्माची जी सरस्वतीचं पूजन करतात ते सरस्वतीचे फोटोज काढून टाकायचा, ते सांगितलं. हे तुम्ही जेव्हा बेकार शिकत आहे. होता तर तेव्हा आम्ही काय शिकत होतो तर आम्हाला संस्कार शिकवत होते, खेळ शिकवत होते, पण इतर धर्माच्या काहीही करत नव्हते. आम्हाला हळद कुंकू असायचं, नंतर पाटीपूजन असायचं, मुख्य म्हणजे सरस्वती भोंडला असायचा नवरात्राचा. पण हे सोडून दुसऱ्याच याचं का आता हल्ली खूळ झाले आहे आणि ते दुसऱ्या दिशेला मुलींना न्यायचं आहे का असं आम्हाला षडयंत्र वाटतं. थांबा आता एकदा येणं संधी दे. हां. मला असं वाटतं की सर्व धर्म समभाव हा आम्हाला आमच्या काळात शाळेने शिकवला. पण राज्यघटनेतच आहे तो. नाही शिकवला शाळेने पण, बरं. परंतु तेव्हा आम्हाला कुठल्याही धर्माचा तिरस्कार करायला शाळेने शिकवलं नाही. पण आत्ता जी नियामक मंडळ आलंय शाळेवरती जे आहे आणि ते जे ईद मिलाद वगैरे करतात, तर त्याच्यापेक्षा हिंदू धर्माबद्दल ते विचित्र काहीतरी त्यांना सांगतात आणि हिंदू धर्मापासून त्यांना हटवण्याचा प्रयत्न मोठा करतात. आरोप झाला, असे काही पुरावे आहेत मोठाच आरोप आहे. तुमच्याकडे? पुरावे आहेत, त्याशिवाय काय एवढी मोठी ईद साजरी झाली. आमच्या शाळेत माहिती देत होते ईदची साजरी करणं. आणि हे सरस्वती पूजन आता हे करायचं नाही हे सांगतात. या कुंदेंदू हा श्लोक तुम्ही म्हणू नका असं सांगतात. आमच्या शाळेची शिकवण चांगलीच होती पहिल्यापासून. सर्व धर्म समभाव आम्ही सुद्धा मानतो. जोपर्यंत इतर धर्म ते मानत नाहीत ना तोवर त्या तत्वाला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आम्हाला शाळेने कधीही तिरस्कार. टाळ्या बनवलेल्या. काय म्हणा तुम्ही यापुढे तुमचंच नाही, तुमचंच मत. हां, तुमचं म्हणणं आहे की सर ह्यांनी जो मुद्दा मांडला त्याला यांनी जो मुद्दा मांडला अनुमोदन, याचा अर्थ असा की सर्व धर्म समभावाला आमचा विश्वास आहे, पण याचा अर्थ असा नाही की एका धर्माला कमी लेखायचं म्हणजे त्याच्या जे एस्टॅब्लिश प्रॅक्टिसेस आहे त्या बंद करून कुठल्याच दुसऱ्या धर्माच्या त्याची मुलंच शाळेत शिकत नाही अशा धर्माच्या प्रॅक्टिसेस काय इंट्रोड्यूस करायच्या कंपल्सरीली, बरोबर की नाही? हां, काय तुमचा राहिला अर्थ? हा मुद्दा तोच होता की अशा प्रकारे तुम्ही सगळे धर्म शिकवा, सण करा, काही करा, पण हिंदू धर्माला नका ना डावलू. तो महत्त्वाचा धर्म आहे. 96% पेक्षा जास्त मुली हिंदू आहेत. तुम्हाला काहीच अधिकार नाही की नियामक मंडळावर जायचं. हे जे कोण लोक आता बसलेत आणि शाळेची वाट लावायची आणि हुजूर पागा हाय हाय जेव्हा लोक म्हणतात तेव्हा आमच्या हृदय तुटतं आमचं. काय म्हणाले? आमचा हिंदू महासंघ म्हणून तर पहिला प्रश्न असा आहे की ज्या काही मोजक्या ज्या मुलींसाठी जो हा अट्टहास केला होता त्यांनी ईद साजरी, हां त्यांचा अट्टहास आहे ना शाळेचा, की त्यांनी हा घाट घातला आणि ईद साजरी केली. तर आमचा हा प्रश्न आहे की मुळात त्या 6-7 मुली किंवा काही मुलं असतील तर त्यांना तुम्ही तिथं ॲडमिशन दिलंच का? आमच्या हिंदू मुली तिथं वेटिंगवर आहेत, त्यांना काय ॲडमिशन नाही? त्यांच्या आहेत ना शाळा, त्यांनी त्यांच्या शाळेत जावं ना. अल्पसंख्याक मुस्लिमांच्या विद्यार्थ्यांनी हां मुस्लिमांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत ॲडमिशन घ्यावं. म्हणतील आमच्या घटनेत नाहीये, शाळेच्या बायलॉज नाही, पण आमचे मुलं वेटिंगवर आहेत ना, त्यांना आधी तुम्ही हे द्या ना, ॲडमिशन द्या ना. त्यांच्या धर्माचा प्रसार तरी करू आणि असं नाहीच करायचं ना, त्यांच्या धर्माचा प्रसार तरी आमच्या शाळेत करू नका. मुद्दा दुसरा असा पण आहे की त्या 6 मुली आत्ता शाळेत आहेत. यावर्षी तुम्ही ईदगाह साजरी केली तिथं,
हळूहळू तिथं पुढच्या वर्षी हाच पांडा पडेल, मग तिथे त्यांना मदरशांकडनं मदत मिळेल, मग त्यांची लोक भीती आहे तुम्हाला? भीतीने हेच होणार जर तुम्ही हे चालू केलं तर. आता काय केलं, एवढी लोक, एक मिनिट, एवढी लोक आपल्याकडे होती का, त्यांची ती कशी वाढली? नाही ऐका, मग यांची लोक राहणार. लक्षात घ्या ही तुमचा मुद्दा पूर्ण करा आधी. हां. माझं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला मदरशांकडनं मदत मिळणार, ती तुम्ही घेणार. आता ही शाळा काय करते, दर 2 वर्षांनी नवीन लोकांची नमाज पडेल. हो, मग हेच आमची भीतीच आहे. हळूहळू नमाज पडणंही सुरू होईल आणि ते तर आपण बघतोच आहे किती सार्वत्रिक झालंय. ही आमची शाळा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान माझे आहे. विद्यार्थी अगदी हाच विषय होता. एक मिनिट, अगदी शेवटचा मुद्दा आहे. हा बोला. हाच शेवट होता की काही हळू प्रेक्षक असं म्हणतील की विधानसभा निवडणुका डोळ्यावरती आहे. एक दुःख नाहीये, काळ सोकावतो. काळ सोकावतो. बरं, मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न कॉमन विचारतो, तो त्याचं उत्तर तुम्ही द्या. प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि हे हिंदू मुस्लिम करून कोणाला फायदा होणार हे सगळ्यांना माहिती आहे. मुळात ते नाही, एक मिनिट, मुळात हे शाळेला सुद्धा माहिती असायला पाहिजे की निवडणुका तोंडावर आहेत, आपण काही ना काही पाऊल उचलायची त्यांना गरज काय होती. पहिली ही रिॲक्शन, ही ॲक्शन नाही आहे पहिलं. दुसरीची तुम्ही म्हणता ना काय फरक पडतोय, ही हळूहळू परंपरा होते. पुढच्या वर्षी काय होईल माहिती का, मग का नाही झाली ईद म्हणून मोर्चे निघतील, म्हणून मग आमची करायची, मग आणखी कोणतरी आमचंही करा. मुलांना शाळा शिकवू द्या आणि दोन्ही धर्मांमध्ये स्पेस द्या. तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, आम्ही जास्त सुखी राहू. तुम्ही कुठेतरी एखाद्या मशिदीत गणपती बसवायचा, भारतभर दाखवायचं, पण तरी त्याच मशिदीच्या शेजारी गणपतीची मिरवणूक काढू दिली जात नाही, कारण भावना दुखवतात. त्यामुळे खोतांड. चला पुढे काय करणार, काय म्हणणं आहे नाही, आता आमचं म्हणणं तर मांडणार ना. हा, आणि बघू तर त्यांचं रिॲक्शन काय ते बघायला लागेल. मॅनेजमेंट काही बोललेलं नाही ना. पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मॅनेजमेंटवर आमची मीटिंग आहे. आम्हाला गिल साहेबांनी सुद्धा एक शब्द दिला होता की आम्ही करू, आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात आम्ही चॅरिटी कमिशनला भेटून यांची सगळी पापं सुद्धा जे आता डॉक्युमेंट आहेत ते सगळे देणार आहोत. कारवाई का होत नाही हे विचार. सगळं तुमच्या मते नाही, अजून हिशोब चालल्याबद्दल बराच मोठा आहे, एवढं नक्की आहे. प्रेक्षकांच्या विजडमवरती ठेवू. मला मुद्दा यासाठी महत्त्वाचा वाटला की ह्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या व्हॉट्सअप पोस्ट फिरत आहेत, चर्चा सुरू आहे, बरोबर ना, चर्चा सुरू आहे, आणि त्या चर्चेच्या निमित्ताने पुण्यातला हा महत्त्वाचा विषय आपल्या NDTVच्या प्रेक्षकासमोर आणणं गरजेचं होतं. दुसरी बाजू जेव्हा ह्या शाळेच्या मॅनेजमेंटला वाटेल की आपण सुद्धा ह्या विषयावरती बोलायला हवं, आम्ही आहोतच, त्यांची बाजू घेऊ. पण मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेत जे दिलेलं तत्त्व आहे त्याला अंगीभूत अशा गोष्टी व्हायला हव्यात, पण ही मतंसुद्धा तुमच्यासमोर येणं गरजेचं होतं, असे दिलीत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.